लसावी आणि मसावी, एलसीएम आणि एचसीएफ. पहिली गोष्ट त्याचा फुल फॉर्म खूप जणांना अवघड जातो. ॲक्च्युली एमपीएससी, यूपीएससी, भरती एक्झाम, रेल्वेची एक्झाम, स्टाफ सिलेक्शन, कोणत्याही प्रकारच्या एक्झाम घ्या तुम्ही, सीडीएस, एनडीए, इवन आयबीची एक्झाम, कोणत्याही प्रकारच्या, बँकिंग, इन्शुरन्स, जिथे जिथे मॅथ्स आणि रिझनिंग आहे तिथे तिथे हा वाला चॅप्टर आणि ह्या वाल्या चॅप्टरवर आधारित उदाहरणा सकटचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातात. आणि त्यावेळेस एखाद्या संख्येचा लसावी किंवा मसावी कसा काढायचा हे पटकन जमत नाही. जमायला जमतं, पण त्या कमी वेळेत आपल्याला जमलं पाहिजे असं काहीतरी आम्हाला सांगा ना सर. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट, लसावी ऍक्च्युली कधी कधी काय होतं, एखादा मोठा प्रॉब्लेम देतात तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड, त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेमला बघून लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा हे पण कळत नाही, जे शाब्दिक उदाहरणे आहेत. ठीक आहे, असं होतं खूपदा, खूप जणांसोबत होतं. ठीक आहे, सपोज चला मला कळालं की ह्या उदाहरणावरून मला मसावी काढायचा आहे. अरे मग मसावी काढताना पण वेगवेगळ्या स्टेप्स आहे, वेगवेगळ्या टाइप्स आहे, मेथड्स आहे. जसं फॅक्टरायझेशन एक अवयव पद्धतीने किंवा एखाद्या डिव्हिजन मेथडने, ठीक आहे, किंवा एखाद्या घातांकाच्या नियमानुसार. तर त्यावेळेस कोणत्या मेथडने करायचं. ठीक आहे, तर आज आपण ते बघणार आहोत. बघा आता डायरेक्टली आजच्या सेशन मध्ये एलसीएम आणि एचसीएफ टोटल तर होऊ शकत नाही, कारण की हा 3 ते 4 तासाचा एक टॉपिक आहे. म्हणजे मला 4 तास इथं उभं राहावं लागेल, तेव्हा कुठं मी सांगू शकतो की ठीक आहे 80% 85% पर्यंत पोहोचलो. त्यानंतरही प्रॅक्टिस करता तुम्हाला घरी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, पण जेवढं कव्हर होऊ शकतं या प्रारंभ सिरीज मध्ये तेवढं आपल्याकरता चांगलं आहे. तर वेलकम टू प्रत्येकाला परत एकदा स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन मध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्तेची स्वतःहून घरी प्रॅक्टिस करणार नाही पेन वही घेऊन, भले पुस्तक ठेवा पहिल्यांदा समोर, काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ चालून द्या समोर, काही प्रॉब्लेम नाही, तिथं व्हिडिओ पॉज करा, पण स्वतः तुमचं इथं काहीतरी स्पार्किंग झाली पाहिजे त्या प्रॉब्लेमला बघून. सुरू करूया. तर लसावी मसावीचं पहिले फुल फॉर्म बघून घ्या. लसावी काय असतो, लघुत्तम साधारण विभाज्य, आणि मसावी महत्तम साधारण विभाजक. लिस्ट कॉमन मल्टिपल, हायेस्ट कॉमन फॅक्टर. एच म्हणजे हायेस्ट, जबकि याच्यात लोएस्ट नंबर येतो, आणि याच्यात आहे लोएस्ट, लिस्ट किंवा लोएस्ट पण म्हणतात, पण याच्यात हायेस्ट नंबर येतो. म्हणजे सपोज मी एखादी संख्या दिली 32 आणि 40, या दोन संख्या, अजून एक घ्या 60, तर या 3 संख्यांचा जो एलसीएम म्हणजे लसावी येणार आणि जो एचसीएफ जो मसावी येणार, तर लसावी विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन एचसीएफ, हे फिक्स आहे. कधी पण हा जो मसावी असतो हा लसावी पेक्षा लहान येत असतो त्याच संख्या करिता. ठीक आहे, सोपं आहे. बघा आता थेरीने शिकवते मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. तर याचे 3 ते 4 वेगवेगळे बेसिक टाइप मी आज तुम्हाला शिकवणार आहे. 1 बाय 1 सुरू करूया. बघा आता सपोज तुम्हाला सांगितलं की लसावी काढा, पण त्या लसावी काढताना ज्या संख्या दिलेली आहे त्या संख्यामधला फरक, डिफरन्स सारखा आहे. म्हणजे एक्झाम्पल इथे नीट चेक करा, एवढे प्रॉब्लेम्स घेतले बघा, जसं 2, 4, 6, 8, प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे. कोणताही घ्या, 6, 12, 18, 24, प्रत्येकामध्ये 6चा फरक आहे. 7, 14, 21, 28, 7चा फरक आहे. हा, तर जेव्हा कोणत्याही, आणि किती मोठ्या, हे किती मोठा असो किती लहान असो, कोणत्याही संख्येमध्ये जर 4चा म्हणजे त्या सेम फरक असेल, सेम, भले इथं अजून एक संख्या टाका 25, 30, मोठी घ्या, किती मोठी घ्या, त्यांनी काही फरक पडत नाही. फक्त तो फरक प्रत्येक संख्यामधला
सारखा पाहिजे, तेव्हाची मेथड दाखवतो. ठीक आहे, तर या सर्व प्रॉब्लेम्स करता एकच मेथड असणार आहे. ओके, सुरुवात करूया. बघा, तर जेव्हा फरक सेम असतो आणि मला लसावी विचारलेला असतो, लसावी म्हणजे काय, अशी एक संख्या जिला या दिलेल्या सर्व संख्याने भाग जातो. म्हणजे या दिलेल्या सर्व संख्याच्या पाढ्यामध्ये, टेबलमध्ये ती संख्या येते. आणि मसावीचं याचं अपोजिट आहे, ज्याने, मसावी म्हणजे काय, ज्याने या दिलेल्या सर्व संख्येला भाग जातो. लसावी वाटलं तर लिहून देतो. बघा, हे कट करू. एलसीएम म्हणजे जिला दिलेल्या सर्व, लिहून घ्यावं इम्पॉर्टंट म्हणून, सर्व संख्यांनी भाग जातो आणि HCF ज्याने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. ठीक आहे, जिला ज्याने. ओके, आता जेव्हा असं फरक सेम असतो, जेव्हा मला लसावी काढायला शिकवतात, त्यावेळेस या सर्व संख्यामधून जी सर्वात मोठी संख्या असेल, आता मी हा पहिला प्रश्न सोडवतो, याच्यामधून मोठी, या 2, 4, 6 आणि 8 मधून सर्वात मोठी संख्या कोणती रे, 8. आता येतं ना. ठीक आहे, त्याच 8 ला बघायचं बाकी सर्व संख्येने भाग जातोय की नाही, आणि त्या 8 ची दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट करत जायचं. म्हणजेच 8चाच पाडा. फॉर एक्झाम्पल बघा, 8 ला 2 ने जातो, 4 ने जातो, पण 6 ने जात नाही ना. मग 8 दुने 16 करा. 16 ला आता याचा तर किस्सा गेला. ठीक आहे, आता फक्त 6 ने बघायचं आहे. तर बघा बरं, 16 नाही, 8 त्रिक 24, हा 6च्या पाड्यात 24 येतो. परत एकदा मी जो विचार केला तो मांडून दाखवतो इथं. बघा, माझ्याकडे संख्या होता 2, 4, 6, 8. सर्वात मोठी बघितली 8. 8चा पाढा 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. ठीक आहे, लिहिलं. आता बघा, या संख्येला सगळ्यांनी भाग जातो, नाही जात. या संख्येला सगळ्यांनी भाग जातो, नाही जात. या संख्येला सगळ्यांनी भाग जातो, जातो. 2च्या पाड्यात पण 24 येतो, 4च्या पाड्यात पण येतो, 6च्या पाड्यात पण येतो. तर झालं माझं उत्तर 24. कोणाला प्रॉब्लेम? अजून एक करून दाखवतो. बघा, कोणताही घ्या, हा घेऊ. ठीक आहे, 16 सर्वात मोठा आहे. 16चा पाढा 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 85, 16 96. हे तर फक्त लिहून दाखवलं मी तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, 12च्या पाड्यात 16 येत नाही ना, 8च्या येतो, 4च्या येतो. ठीक आहे, 32. 12च्या पाड्यात 32 येत नाही, गेला 48. हा झालं माझं कल्याण. 4 ने पण भाग जातो, 8 सकून 48 पण येतो, आणि 12 चौक 48 पण येतो. झालं, तर याचं लसावी झाला 48. डायरेक्ट येते का नाही, का आपण असं काही गुणाकार करत बसलो, भागाकार करत बसलो, काही केलं, डायरेक्ट आलं का नाही, मजा आली. काही आपण अवयव पद्धत काढत बसलो, अवयव काढत बसलो, का डिव्हिजन मेथड भागाकार पद्धतीने केलं, काहीच नाही केलं. जे पुस्तकात दिलेले असतात, गरज नसते. ठीक आहे, हा तुमच्या मनात सर हे फरक सारखा नसला तर काय कर, ते पण दाखवणार आहे. धम मारा ना बे. ठीक आहे, हा अजून आता हे बाकीचे करता तुम्ही काही करून दाखवू. चला हा करून घेऊ. ठीक आहे, एक राहून द्या असंच, म्हणजे तुम्हाला नंतर कामाला येतं. सर्वात मोठी कोणती? 36. 36 1 36, 36 दुने 72, मग वगैरे वगैरे पुढचं. तर हे ऍड करून घ्या ना. 6 2 8 आणि 7 3 10. परत याच्यामध्ये 36 ऍड करा. 6 12 13 14,
3 1 4 144 असं. ठीक आहे, 36चा पाडा मी फक्त मांडलाय, नका ताण घेऊ. आता 9च्या पाड्यात 36 9 चूक 36 होतो, 18 चूक 36 होतो. ठीक आहे, 27च्या पाड्यात 36 येत नाही. 27 27 2 54 27 त्रिक 81 नाही. 27 चोक नाही. 7च्या पाड्यात कधी 8 येतो का रे? 108 येतं का? बरोबर. 7 1 7 7 2 14 27 7 चोक 28. अच्छा, 4 करून बघा. 7 चोक 28, 4 2 4 2 8 9 10. आहा आला. ठीक आहे, तर 108 ला 18 ने पण भाग जातो, 27 ने पण जातो, 9 ने पण जातो, 36 ने तर जातोच, कारण की 36चाच पाडा आहे. झालं माझं एलसीएम. आता सेम असा फरक आहे. ठीक आहे, सेम फरक आहे. आता तुम्हाला मसावी काढायचं आहे. आता मी सेम फरक मध्ये लसावी काढून दाखवलं. आता सेम फरक मध्ये सपोज तुम्हाला मसावी विचारलं, त्यावेळेस काय करायचं कळतंय? डन डन डन. ओके, बघा सेम आहे, सगळ्या सेम संख्या घेतल्या मी. आता तुम्हाला इथं मसावी काढून दाखवतोय. बघा, ज्याप्रमाणे आपण लसावीमध्ये मोठी संख्या बघितली होती, सर्वात मोठी, सपोज पहिलंच करून दाखवतो. 2 4 6 8 याच्यामध्ये सर्वात मोठी बघितली होती ना लसावी काढताना. मसावी काढताना सर्वात लहान बघायची. अरे यार, इथं बहुत जलवा आहे. अरे मोठी बघायची लसावी मध्ये, कारण की लसावी अंक हा मोठा असतो, मसावी हा छोटा असतो. ठीक आहे, तर याच्यात सर्वात लहान बघा, बस झालं माझं कल्याण. 2 सर्वात लहान आहे. आता त्या 2 4 ला भाग जातो. 2च्या पाड्यात 6 येतो. 2च्या पाड्यात 8 येतो. झाला माझा 2 HCF. HCF म्हणा किंवा लसावी म्हणा. ठीक आहे, अरे अजून एकदा. ठीक हे बघा, हा घेऊ यावेळेस. सर्वात लहान कोण आहे? 5. 5च्या पाड्यात 10 येतो. 5च्या पाड्यात 15 येतो. 5च्या पाड्यात 20 येतो. झालं माझं कल्याण. 7च्या पाड्यात, अरे 7चाच पाडा येतो, तर सगळेच येणार. तर याचं उत्तर 7, याचं उत्तर 6, याचं उत्तर 9, याचं उत्तर 4, याचं उत्तर 3, याचं उत्तर 2. झालं. ठीक आहे, ओके. हा मसावी सोप्पा आहे. आता थोडस मी तिसरा टाईप दाखवतोय. पहिला टाईप लसावी सारखा फरक, दुसरा टाईप मसावी सारखा फरक. आता तिसरा टाईप लसावी आहे पण सारखा फरक नसताना. आता तुम्ही म्हणत होते ना, जर सर फरक जर सारखा नाही आला तर काय करायचं? तर आता बघा, आता बघा 2 3 5 6 काहीतरी दिलेलं आहे. 3 5 6 8 काहीतरी दिलेलं आहे. 4 8 15 12 15 काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे ना? ओके. आता पहिलं वाला घेतो मी. 2 3 5 6. याच्यामध्ये पण तीच मेथड आहे. याच्यामध्ये पण तीच मेथड आहे. याच्यात सर्वात मोठा नंबर कोणता आहे? 6. याचा पाडा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42 वगैरे वगैरे वगैरे. तेच करायचं. 2च्या पाड्यात 12 येतो, 3चे येतो, 5चे येत नाही. 16 18 24 हा 30 येतो बघा. 2 ने पण भाग जातो, 3 ने पण जातो, 5 ने पण जातो. झालं माझं उत्तर 30. कळतंय? मजा येते. ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक करून दाखवतो आणि त्यानंतर याचा नियम सांगतो. पुढच्या वेळेस डायरेक्ट नियम बघायचा आणि मॅटर सॉल्व्ह करायचा. अजून एक करून दाखवू बघा. कोणते घ्या? 6 8 9 12. मोठा कोणता? 12. 12 12 12 2 24, 12 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकून 72, 12 सत्ते 84, 12 8 96. बस एवढं सफिशियंट आहे ना. आणि नाहीतरी ऑप्शन मधून तुम्हाला कळून जातं. ठीक आहे. 6च्या पाड्यात 24 येतो, 8च्या पाड्यात 24 येतो, पण 9चे येत नाही ना. 9चे येत नाही ना. 36 9चे येतो, पण आता 8चे येत नाही. 48 8चे येतो, 6चे येतो, पण 9चे येत नाही. अरे देवा. मग 60, अरे देवा. 72 8 सकून 72, 6च्या पण येतो, 9 पण येतो. अरे वा, झालं माझं उत्तर. तर जेव्हा फरक सारखा नसतो तेव्हा तुम्हाला चेक करत जावं लागतं. डन डन डन. आता बघा, असं पण होऊ शकतं. एक जण म्हणाला सर माझं तर 72 आलं, कोणी 144 म्हणतो. हे पण ओके आहे, हे पण ओके. 144 ला
6ने पण भाग जातो, 8ने पण जातो, 9ने पण जातो, 12ने पण जातो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तरी सुद्धा 144ला आपण एलसीएम म्हणू शकत नाही, कारण की एलसीएम असतो लिस्ट किंवा लोएस्ट कॉमन मल्टिपल. तर या दोघांमधून लोएस्ट कोण आहे, सर्वात कमी कोणता आहे, सर्वात छोटा लहान कोणत्या दोघांमधून 72, तर 72 घ्यावं लागेल. असं का, कारण की बघा 72चेच डबल हा 144 आहे ना. अजून डबल करू का, सपोज 3 3 दुने 6 आणि 7 3 21 216, 216 ला पण या सर्वांनी भाग जातो, पण तो घेता येत नाही एलसीएम म्हणून, लसावी म्हणून, कारण की लसावी मध्ये सर्वात कमी वाला घ्यावं लागतं. याच्यापेक्षा जेवढ्या कमी संख्या आहे त्या सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळेस 6 8 9 12ने भाग जात नाही असं. ठीक आहे. तर हा हे बघा, मी आता इथं लसावी दाखवलं, हे केला, हा केला, हा केला, बाकीचे नाही केले ना. तर याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून द्यायचंय, घरी प्रॅक्टिस करायची, सोडायचं नाही. इथं तुम्ही सगळं सांगून दिलं, याचं पण तुम्ही करून घेणार. ठीक आहे. आता मसावी सारखा फरक नसणाऱ्या संख्या. ठीक आहे. आता याचं तेच आहे सेम, 2 3 5 7 सर्वात लहान बघायची 2. आता 2च्या पाड्यात 3 येत नाही, 2च्या पाड्यात 5 पण येत नाही, 2च्या पाड्यात 7 पण येत नाही. मग याची जसं आपण लसावी काढताना सर्वात मोठी संख्या 12 घेतली होती, 12चा पाडा केला होता, म्हणजे 12ची दुप्पट, 12ची तिप्पट, 12ची चौपट असंच केलं होतं ना. याचं पण खाली उतरायचं आहे, पण दुप्पट तिप्पट चौपट खाली उतरायचं, म्हणजे 2चे अर्धे 1. आता 1च्या पाड्यात 3 पण येतो, 2 पण येतो, 5 पण येतो, 7 पण येतो, तर या सर्वांचं मसावी झाला 1. आणि 1 हा मिनिमम मसावी असतो, 1च्या खाली कोणताही मसावी नसतो. ठीक आहे. परत एकदा, सपोज 3 5 6 8 आहे, सर्वात लहान कोणतं आहे 3. ठीक आहे. आता 3च्या पाड्यात 6 येतो, 8 येत नाही, 5 येत नाही, 3चे अर्धे करा, दीड, दीड असा नसतो, किंवा 2 घ्या, 3 पेक्षा कमी कमी संख्या घ्या, 2, 2च्या पाड्यात 5 येत नाही. ठीक आहे. मग 1 घ्या, 1च्या पाड्यात सर्वच येतो, तर यांचा मसावी झाला 1. जेव्हा काहीच नसतं तेव्हा 1 तर येतोच. परत एकदा, 4 8 12 15, 4 8 12 15 अशी कोणती संख्या आहे का की सपोज लहान पहिले बघितली 4, 4च्या पाड्यात 8 येतो, 12 येतो, पण 15 येत नाही. मग 3 घ्या, 3च्या पाड्यात 8 येत नाही, 12 येत नाही, 12 येतो, 8 येत नाही. ठीक आहे. मग 2 घ्या, 2च्या पाड्यात 8 येतो, 4 येतो, 12 येतो, पण 15 येत नाही. मग 1 घ्या, कमी कमी करत जायचं. लसावीमध्ये मोठ्या संख्येच्या पुढे आपण वाढवत गेलो, इकडं कमी कमी करत जायचं, यांचा पण 1 असं जे काढून घ्या. आता हे करून दाखवू, 12 18 20, सर्वात लहान काय 12, 12च्या पाड्यात 18 येत नाही, 20 येत नाही, लहान करा, 6 घ्या, कमी करा, दुप्पटीने कमी करा, तर 6च्या पाड्यात 12 येतो, 18 येतो, 20 20 येत नाही, अजून कमी करा, 3 3 चौक 18 20 येत नाही ना, 2, हा 2च्या पाड्यात सगळे येतात, 12 पण येतो, 18 पण येतो, 20 पण येतो. डन. ठीक. आता 5 किती झालं, 4था झालं ना. आता 5वा टाइप मसावी, जेव्हा 2 संख्यांमध्ये 1चा फरक असतो. ठीक आहे, 1चा फरक. विथ द प्रॅक्टिस तुम्हाला जमणार आहे. हा, तुम्ही असं म्हणू शकतात की सर मोठमोठ्या 3 अंकी संख्या जेव्हा आल्या, 5 अंकी संख्या जेव्हा आल्या, तेव्हा काय करायचं, तेव्हा वेगळी मेथड आहे ती, मग ती अवयव पद्धत, डिव्हिजन मेथड ती वेगळी. पण साधे साधे जेव्हा असे संख्या येतात तेव्हा पेन न उचलता तुम्हाला करायचं असतं, नुसतं बघून. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार हे इतकं बडा 1 2 3 4 5 6 7 संख्या, हे पण 7 संख्या 8 संख्या, आणि एवढ्या मोठमोठ्या ऑड फिगर, समसंख्या पण आहे, विषम संख्या पण आहे. मग त्यावेळेस काय करायचं तुम्हाला खरं सांगू, जेव्हा 2 संख्यामध्ये फक्त 1चाच फरक असतो, कसं कोणत्याही 2 संख्या, सपोज हावाला घेतलं मी, याच्यामध्ये बघा 2 आणि 1 3, 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे, बाकी वेगवेगळा फरक आहे. इथं 2चा फरक आहे, यामध्ये 5चा फरक आहे, याच्यामध्ये 6चा फरक आहे, वेगवेगळा फरक आहे. पण कोणत्या तरी 2 संख्येमध्ये 1चा फरक आहे. जसं याच्यामध्ये बघा
4 8 12 16 आणि 17 मध्ये 1चा फरक आहे. इकडे बघा कुठेतरी 6 आणि 7 मध्ये 1चा फरक आहे. इकडे 6 आणि 7 मध्ये 1चा फरक आहे. इकडं 28 29 मध्ये 1चा फरक आहे. 64 65 मध्ये 1चा फरक आहे. इकडं 8 आणि 9 मध्ये 1चा फरक आहे. ठीक आहे ना. जेव्हा केव्हा असा 1चाच फरक येतो आणि तुम्हाला मसावी HCF विचारला जातो, सर्वांचं उत्तर असतं 1 फिक्स. मॅटर क्लोज. करून बघा. ठीक आहे, कळालं. ह्या मेथड जर आपल्याला माहित असेल ना तर सगळं सोपं जातं. प्रॉब्लेम आहे की माहित नाहीये, तर माहिती करून घ्या. स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन या करता तर आहे. ठीक आहे, डन. आवडलं. आता कधी कधी असं येतं लसावी अपूर्णांकात. अपूर्णांकात संख्या दिलेली आहे म्हणजे फ्रॅक्शन मध्ये. अंश छेद, अंश छेद, न्यूमरेटर डिनोमिनेटर. वरच्या संख्येला अंश म्हणतात, खालच्या संख्येला छेद म्हणतात. इंग्लिश मध्ये याला न्यूमेरेटर, याला डिनॉमिनेटर. ठीक आहे, त्यावेळेस कसं करायचं. आता फक्त एक गोष्ट याच्यात लक्ष द्या की जे विचारलंय ना त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं. फॉर एक्झाम्पल मी कट करू, सपोज पहिलं करून दाखवतो. तर ह्या वेगवेगळ्या संख्या एक कॉमा आहे मध्ये. ठीक आहे, हा. आता मला लसावी विचारला आहे ना तर तो कधी पण अंशाला टचअप करायचा. अंशाला, अंश म्हणजे वरच्या संख्येला. जसं वरच्या संख्या काय 2 4, तर मग मी असं लिहू ल सा वी कोणाकोणाचा 2 4 6 8 आणि 3. हे बघा 2 4 6 8 3. भागाकारामध्ये त्याच्या अपोजिट, लसावीच्या अपोजिट मसावी. कारण की एक तर लसावी आपल्याकडे नाही तर मसावी, दोनच ऑप्शन आहे ना. खालच्या कोणकोणत्या आता 3 5 7 9 10. ठीक आहे, ठीक आहे, डन. कोणाला काही प्रॉब्लेम. परत एकदा लसावी, वरच्यांचा लसावी, अपोजिट जे उरले त्यांचा मसावी. यामध्ये पण या सर्वांचा लसावी येणार LCM आणि या उरलेल्या सर्वांचा मसावी येणार HCF. सेम याला आता काढायचं पण आहे ना. 2 4 6 8 3 मध्ये सर्वात मोठा कोणता 8 आहे. 8 1 8 8 2 16 8 3 24. 16 तर येत नाही ना, 24 24 येतो बघा. 2च्या पाड्यात पण येतो, 4च्या पण येतो, 6च्या पण येतो, 8च्या पण येतो, 3च्या पण येतो. झालं 24 वरचं. पटकन आलं की नाही. आणि तुम्हाला सांगितलंय कोणत्याही दोन संख्येमध्ये 1चा फरक आहे. बघा 9 आणि 10 मध्ये 1चा फरक आहे. याचं डायरेक्ट HCF एकच असतो. झालं माझं उत्तर 24/1 म्हणजे 24. आवडलं. या सर्व संख्यांचा लसावी काय येतो 24. यांचं करून बघा. या वरच्यांच्या सगळ्यांचं LCM काढायचं आहे. ठीक आहे, तर 4 8 10 15. 15 सर्वात मोठी. 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 6 90 15 7 5 10 15 8 20 10. कुठपर्यंतही जा, 15 150 पर्यंत लिहा. ठीक आहे, कुठून कुठे भेटून जातो तुम्हाला. तर 10चा पाडा 30 ला जातो पण 8 ने जात नाही, सोडून द्या. 45 सोडून द्या. 60 8च्या पाड्यात 60 येत नाही, सोडून द्या. 90 8 1 8 3 8 नाही येत, हे पण सोडून द्या. 120 बघा 8 1 8 4 8 5 हा. तर 120 4 ला पण जातो, 8 ने पण जातो, 10 ने पण जातो आणि 15 ने पण जातो. तर यांचा LCM झाला 120. आता 7 7 21 14. सर्वात लहान कोणती 7 आणि 7च्या पाड्यात 14 पण येतो, 7च्या पाड्यात 7 पण येतो, 7च्या पाड्यात 21 पण येतो. तर 7च उत्तर झालं. तर झालं माझं उत्तर. तर या बीचं लसावी 120/7 असं ऑप्शन पण तसेच येणार. त्याच पद्धतीने आता याचं काढून दाखवतो तुम्हाला, काढून दाखवतो तुम्ही. हे आहे तुमच्याकरता होमवर्क. पहिले पण दिलेले होमवर्क. हा, जसं लसावी अपूर्णांकाचं काढलं
तसं मसावी पण काढू शकतो. सेम आहे, काही वेगळं नाही, फक्त तुम्हाला उलट करावे लागेल. तर तिथं वरच्याला अंशाला आपण लसावी घेतला होता कारण की लसावी विचारला होता. इथं आता मसावी विचारलंय, तर वरच्या सर्वांचा मसावी आणि उरलेल्या खालच्यांचा याच्या अपोजिट लसावी. सोपं आहे का नाही? बस काढा. आता बघा 2 आणि 3 दोन संख्येमध्ये 1चा फरक आहे, तर डायरेक्टली मसावी येतो 1. आणि इकडं सर्वात मोठी संख्या 10, 10च्या पाड्यात 10चा पाडा 10 20 30 40 50 10 20 30 40 50 60. बघा बरं, 20 6च्या पाड्यात येत नाही, 30 येतो, 4च्या पाड्यात येत नाही, पण 40 6च्या पाड्यात येत नाही, 50 नाही 60. 60 3च्या पाड्यात पण येतो, 5च्या पण येतो, 4च्या पण येतो, 6च्या पण येतो, 10च्या पण येतो. झालं माझं 60. याचं उत्तर झालं 1/60 1/60. पहिल्याचं मसावी. दुसऱ्याचं वरच्याचा मसावी काढायचा सर्वांचा आणि खालच्यांचा लसावी काढायचा आहे. तो सिंपल. तर मसावी सर्वात लहान कोणती? 4. 4च्या पाड्यात 8 येतो पण 10 येत नाही, 2 घ्या. 2च्या पाड्यात 8 पण येतो, 10 पण येतो, 14 पण येतो. झालं 2. आणि खाली लसावी काढायचं आपल्याला ना, तर लसावी सर्वात मोठी काय? 21 21 21 21 21 सर्वात मोठं 21. 21 दुने 42 21 त्रिक 63 वगैरे वगैरे वगैरे. 7च्या पाड्यात 21 येतो, 14ची येत नाही. अच्छा ठीक आहे. 14च्या पाड्यात 42 14 त्रिक 42 येतो. 14च्या पाड्यात 42 पर्यंत 7च्या पर्यंत सगळ्याच येतो. झालं 42. त्याला अजून छोटं करा. बे 1 बे, बे 2 4 बे 1 बे 1/21. तर हे अजून बेस केलं मी, बेने भाग दिलाय दोघांना. सोपं. ठीक आहे. असाच हा वाला तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. तर म्हणजे एकंदरीत तुम्हाला लसावी आणि मसावी छोटस शिकवलंय. म्हणजे असं तुम्ही समजा आतापर्यंत आपलं लसावी आणि मसावी चॅप्टरचं 10% झालंय. ठीक आहे. एवढा मोठा चॅप्टर आहे. एवढे याच्यातले शाब्दिक आणि अशाब्दिक दोन्ही लेवलवरचे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला अजून होमवर्क, म्हणजे आजच्या सेशन मध्ये तुम्हाला भरपूररित्या होमवर्क मिळालेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला द्यायचे, पहिलेवाले प्रॉब्लेमचं पण उत्तर द्यायचंय. अजून काही कुठे शंका वगैरे आली तर तुम्ही मला विचारू शकतात. बिलकुल ताण घेऊ नका. जाताना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे. जास्त अजून काही नाही. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.